कोल्हापुरातील नरसिंहवाडी इथं असलेल्या दत्त मंदिरामध्ये आता दत्त जयंतीचा उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो आज दत्त जयंतीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पहाटेपासूनच या दत्त मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळते। अगदी 3 ते 4 तास रांगेत उभे राहून भाविक आहेत या दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर गुरुदेव दत्तांचा पूर्ण अवतार असलेल्या नरसिंह सरस्वती यांनी 12 वर्ष या ठिकाणी तप केलेला आहे आणि त्यामुळे दत्त भक्तांमध्ये नरसिंहवाडीचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि याचमुळं दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। फक्त कोल्हापूर सांगलीच नाही तर कर्नाटकातून देखील मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या सगळ्या दत्त मंदिराकडे येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आज होणाऱ्या या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनं देखील या ठिकाणी विशेष काळजी आहे ती घेतल्याचं बघायला मिळतंय। कोणतीही गैरसोय भाविकांची होणार नाही याची देखील खबरदारी आहे ती देवस्थान समितीकडून घेतली जात असल्याचं बघायला मिळतंय। मात्र आपण एकूणच बघतोय की नरसिंहवाडीतील या दत्त मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आज दिवसभर या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक विधी आहेत ते पार पडणार आहेत। महाअभिषेक देखील पार पडणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र आपण बघतोय दत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी जरी होणार असला तरी पहाटेपासूनच भाविकांनी दत्त जयंतीच्या निमित्तानं नरसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये गर्दी केल्याचं चित्र आहे ते बघायला मिळतंय। उर्जले सुनील काटकरचा भूषण पाटील TV9 मराठी नरसिंहवाडी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।